चला आज आपण मूग डाळीपासून एकदम नवीन आणि भन्नाट रेसिपी बनवणार आहोत, जी खाणारे फक्त खातच राहतील. चला सुरुवात करूया. तर एक डब्बा घेतलाय, त्यामध्ये 1 वाटी मूग डाळ घेतली. तुमच्याकडे घरची मूग डाळ असेल तीही तुम्ही वापरू शकता. आता 1 वाटी मूग डाळ टाकून आपण ही पाणी यामध्ये मी टाकलेले. अगोदर आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत. नंतर परत यामध्ये आपल्याला पाणी टाकून 5 ते 6 तासासाठी अशीच याला आपल्याला भिजत ठेवायची, जेणेकरून ती छान भिजल्यानंतर याची रेसिपी आणखीनच भन्नाट लागते. आता छान बघा, इथे 5 ते 6 तासानंतर आपली मूग डाळ व्यवस्थितपणे भिजली गेलेली. आता लगेच मिक्सरमध्ये टाकून आपल्याला ही छान वाटून घ्यायची. तर तोडल्यानंतर कशी ती पटकन तुटली जाते, म्हणजे समजायचं की आपली मूग डाळ छान व्यवस्थितपणे भिजली गेलेली. आता थोडी थोडी करून आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर हे आपल्याला थोडंसं जास्त म्हणजे बारीक न करता थोडंसं असं ठोकं ठेवायचे, म्हणजे जाडसर वाटून घ्यायचे, म्हणजे खाताना ते दाताखाली आल्यानंतर कशी एकदम अशी दाणेदार लागते. तर आता वाटण झालेले. तर कढईमध्ये पूर्ण 1 वाटी तूप टाकून घेतले. तरी ते तुपाचा आपल्याला थोडासा जास्त वापर करायचा आहे, जेणेकरून ही रेसिपी खाण्यासाठी चवीला अगदी अप्रतिम आणि भन्नाट लागते. आता यामध्ये मी काय ड्रायफ्रुट्स टाकले, त्यामध्ये काजू, बदाम, यामध्ये तुम्ही पिस्ता पण टाकू शकता. इथे मनुके पण मी टाकून घेतलेत. हे अगोदर आपण थोडेसे तळून घेऊया, किंवा असेच वरतून टाकले तरी काही हरकत नाही, पण तळल्यामुळे ते कसं कुरकुर लागतं, त्यामुळे तळून नक्कीच घ्या. आता जो आपण मूग डाळीचं वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते ह्या तुपामध्ये टाकून घ्यायचे. तर सगळं वाटण इथे मी टाकून घेणार आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय, ती म्हणजे ही डाळ यामध्ये टाकल्यानंतर ती काय होतं, कढईला चिटकते. आणि आपल्याला इथे ही सगळी प्रोसेस कमी गॅसवर करायची. इथून शेवटपर्यंत पूर्ण प्रोसेस कमी गॅसवर करायची. जितकं कमी गॅसवर करू तितकी ही डाळ आतून व्यवस्थितपणे भाजली जाते आणि ती खाण्यासाठी आणखीनच मस्त लागते. फुल गॅस कराल तर ती खाली करपते आणि ती आतमधून व्यवस्थित भाजली जात नाही. त्यामुळे आपल्याला सगळी प्रोसेस कमी गॅसवर करायची. तर काही वेळातच तुम्ही पाहू शकता एकदम अशी आपली डाळ मऊसूत होत आहे. आता ती 2 मिनटं बाजूला तशीच कमी गॅसवर मी ठेवली. आता एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर टाकली. 1 वाटी साखरला 1 वाटीच पाणी टाकायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे. यामध्ये मी टाकून घेतली आहे वेलची पावडर. यामध्ये तुम्ही केशरही देखील टाकू शकता. आता बरेच जणांकडे केशर अवेलेबल नसतं, तर त्यावेळेस प्रत्येकालाच वाटतं की आपल्या रेसिपीला केशरसारखा कलर यावा. तर त्यासाठी ते मी काय केले, थोडासा फूड कलर टाकला, जो खायचा कलर असतो ना, ते मी हा पिवळा फूड कलर टाकला. ऐवजी तुमच्याकडे केशर असेल तोही टाकला तरी काय हरकत नाही. आता साखर छान विरघळलेली. साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आपला जो हलवा आहे त्याला आपण एकदा मिक्स करून घेऊया. तर काही वेळात तुम्ही पाहू शकता या मुगाच्या डाळीतून पूर्णपणे तूप बाहेर निघतं आणि अशा पद्धतीने तूप बाहेर आल्याच्या नंतरच आपल्याला हे साखरेचं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि फटाफट मिक्स करायचं आहे. तर पहा, मस्तपैकी साखरेचं पाणी टाकलं की यामध्ये जो तूप आहे ना, ते वरती असं तरंगून येतं आणि दिसायला किती मस्त दिसत आहे ना. पाहूनच असं तोंडाला पाणी सुटलंय ना. माझं तर आलं, पण तुमच्या देखील नक्कीच आला असेल, आणि आला असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अजिबात लपून ठेवायचं नाही बरं का. पहा, मस्तपैकी सगळे ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेत आणि छान मिक्स करून घेतले. असा मस्त दाणेदार मऊसूत जेवे ठेवताच विरघळणारा आपला मुगाच्या डाळीचा शिरा बनवून तयार आहे. मस्तपैकी ते आपला चमचमीत आणि असा चवीला अप्रतिम लागणारा हा मुगाच्या डाळीचा शिरा. बरेचदा लग्नाच्या पंक्तीमध्ये हा शिरा वाढला जातो आणि सेम टू सेम तसाच आज आपण घरच्या घरी बनवला आहे, काही मिनिटातच. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. बरेच जण मुगाची डाळ भाजून सुद्धा हा शिरा करतात, पण अशा पद्धतीने केल्यामुळे तो खाण्यासाठी मस्त लागतो. पहा किती छान दिसत आहे. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक